भी होगा वहाँ भी होगा। बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछता, गुलाबों को छूटे हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते। यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा। यहाँ भी होगा वहाँ भी होगा। बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछता, गुलाबों को छूटे हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते। यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा। आत्ता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून. आणि चॅनलवरती कोणी आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच ट्युटोरियल तुम्हाला आपल्या ट्रेंडिंग रील्सवर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि ही जी रील्स आहे ना आपण क्रिएट केलेली ती तुम्ही सिम्पली एका क्लिकमध्ये VN ॲप्लिकेशनमधून क्रिएट करू शकता. आणि हे जे ट्युटोरियल आहे ते तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. अजून अशा प्रकारे ट्युटोरियल मी आणू का VN ॲप्लिकेशनवरून ते सुद्धा तुम्ही एकदा मला कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आपण आणूया VN ॲप्लिकेशनवरती आणि CapCutवरती पण आणायचं आहे. बट जे आपल्याला सोपं वाटेल जे आपण ॲप्लिकेशनमधून क्रिएट करायला त्यावरून आपण आणूया. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही कमेंट करून एकदा सांगू शकता मला तुमचा ओपिनियन. तर सिम्पली इथे आपल्याला काय करायचं आहे, VN ॲप्लिकेशन ओपन केलं ना तर इथे तुम्हाला वरती एक ह्या QR कोडचा ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून गॅलरीवरती क्लिक करायचं आणि मी एक तुम्हाला QR कोड देईल मटेरियलमध्ये. ठीक आहे, स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता तशा प्रकारे QR कोड असेल आणि इथून स्क्रीनशॉट घेऊन तो QR कोड आहे तो सिम्पली इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. आणि सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना हा आपला एक प्रोजेक्ट आहे तो इथून मिळून जाईल. आपला जे म्हणजे आपण स्वतः क्रिएट केलेला आहे तोच इथे प्रोजेक्ट आहे तो आहे. सिम्पली अशा वेळेस दिसल्यानंतर इथे तुम्हाला यूज टेम्पलेटच्या जागी डाउनलोडचा ऑप्शन आहे. सिम्पली इथे त्यावरती क्लिक करायचं. डाउनलोड 100% झाल्यानंतर सिम्पली इथून यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. आता इथून यूज टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली तुमचे जे फोटो असतील ना इथून सिलेक्ट करायचे. ते आपल्याला फोटो किती लागायचे तुम्हाला एकदा सांगतो. तर 25 इथे फोटो लागतील. तर सिम्पली आपल्याला काय करायचे, जे पण आपले 25 फोटो आहेत ना इथून अशा सिलेक्ट करायचे. तर आपण इथून घेऊया सिलेक्ट करून. तुम्ही कमी जास्त म्हणजे 25 लागणार 25 फोटो आहेत ते इथून सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथून ॲड करायचे अशा प्रकारे. तर सिम्पली हा पण घेऊया आणि इथून तुम्ही ना एकच फोटो ॲड करू शकता. पुन्हा तो फोटो रिप्लेस नाही इथून करू शकत. ते इथे तुम्ही बघू शकाल की आपण 25 फोटो इथून सिलेक्ट करून घेतलेले नाहीत. घेतल्यानंतर इथून 25 फोटो सिलेक्ट इथून तुम्हाला नेक्स्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता की आपला जो व्हिडिओ आहे तिथे क्रिएट झालेला आहे म्हणजे प्रीमियम ते तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, जर कोणता तुमचा फोटो नीट नसेल बसला इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे म्हणजे परफेक्ट नसेल बसला तर तो कसा तुम्ही परफेक्ट बसू शकता. तर इथे आपण सर्व बसवले परफेक्ट. बट तुमचा नसेल बसला तर सिम्पली जो पण फोटो आहे त्यावरती अशा सिलेक्ट करायचा आहे. डबल टॅप केल्यानंतर इथून तुम्हाला 3 ऑप्शन मिळून जातील. सिम्पली येते क्रॉपचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. झूम कमी जास्त इथून तुम्हाला जसा परफेक्ट वाटेल इथून तुम्ही अशा इथून करू शकता. त्याच्यानंतर सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जो पण तुमचा फोटो नीट नसेल बसला त्यावरती क्लिक करू अशा तुम्ही फोटो आहे तो सेट करू शकता. त्याच्यानंतर जर तुमचा फोटो इथून वेगळा ॲड झाला असेल, जर तुम्हाला दुसरा इथून फोटो ॲड करायचा असेल तर जो पण फोटो असेल तो दुसरा ॲड करायचा आहे त्यावरती अशा क्लिक करायचे आणि इथून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही फोटो इथून चेंज करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो हा व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट झालेला आहे. तर सिम्पली इथून क्रिएट झाल्यानंतर आता आपल्या इथून प्रीमियम तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आवडला नाही म्हणजे आवडल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिम्पली इथून सिम्पली अशा बघू शकता. जर कोणता फोटो असेल तर रिप्लेस ही करू शकता तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे सर्व काम झाल्यानंतर सिम्पली आपल्या आता हा व्हिडिओ आहे तो क्रिएट केल्यानंतर सेव्ह करण्यासाठी वरती जो बांधाचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करू शकता. जे पण तुम्हाला क्वालिटी ठेवायची आहे इथून ठेवू शकता. त्याच्यानंतर एक्सपोर्ट करायचं आहे. मी ही जी आहे ती क्वालिटी ठेवली, तुम्ही पण सेम ठेवू शकता. त्याच्यानंतर सिम्पली एक्सपोर्ट करायचं आहे. ही जी लेंथ आहे संपूर्ण झाल्यानंतर 100 तुमचा जो व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट होऊन जाईल आणि लगेच तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन रील्स अपलोड करू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला इथपर्यंतच होता. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सग बाय बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.